श्री स्वामी समर्थ. आज मी पाऊच बनवले होते. ते मी पाऊच कसे बनवले हे मी दाखवते. आणि हे मी वाण बनवून बनवले होते. आणि आता मी जेव्हा ते व्हॉट्सअपला किंवा कुठेही सोशल मीडियावर टाकल्यामुळे मला ऑर्डर आली आहे. तर 1-2 ऑर्डर आल्या होत्या, तर मी त्या कंप्लीट करणार तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला. तर इथे बघा, आडवा 9 आणि उभं 5.5 म्हणजे 9 बाय 5.5चं मी एक पुठ्ठा कापून घेतलेला. आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल ना, तर त्यावेळेस आपण एक पुठ्ठा कापून घ्यावा, ना की आपल्याला सारखं मोजावं लागत. तर त्यानंतर मी कपडा आणि फॉर्म दोन्ही मी 9 बाय 5.5चं कापून घेतलेलं. त्यानंतर मी रनर आणि चेन पण घेतली होती. आणि बघा, एक कपडा ठेवायचा, त्यामध्ये स्पंज आणि दुसरा कपडा ठेवून बाजूला एकदम आडवी उभी दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची होती. तर आणि तुम्ही नॉनमॅटसुद्धा लावू शकता त्याला. नॉनमॅट लावल्यामुळे कसं माहिती आहे का, एक फिनिशिंग चांगली येते. पण त्यांना आतमध्येही तोच कपडा हवा होता, म्हणून मी ते लावून घेतलं. मला छान वाटत होतं, म्हणून मला वाण द्यायला जेवढं ॲट्रॅक्टिव्ह असेल तेवढे सगळ्याजणी खुश होतील, म्हणून मी तोच कपडा लावलेला. त्यानंतर मी चेन बघा आडवी घेतली होती मोजून, आणि जरासं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण की आपल्याला चेन घालावी लागते. कधी कधी लवकर चेन जात नाही. वरतून शिवून घेतली आणि ते फोल्ड करून, हे बघा मी असं फोल्ड केलेलं. आणि जो आतमधला कपडा आहे तो फोल्ड खाली करायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती फिट होऊन जाते. आणि छान अशी शिलाई मारली ना बरोबर. आणि मी तुम्हाला खरं सांगायला गेलं तर हे मी पहिल्यांदाच केलेलं. मला ह्या गोष्टीचा काही एक्सपिरियन्स नव्हता, त्यामुळं मी तुम्हाला दाखवते की तुम्हालाही अशा गोष्टी घर बसल्या करू शकता. आपली 2 लेकरं लहान लहान असल्यामुळे आपण थोडे पैसे कमवू शकतो. तर इथे बघा मी शिलाई करून घेतली होती. त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल, जर ते निघत असेल कपडा बिपडा, तर डबल तुम्ही शिलाई मारू शकता. पण एका शिलाईमध्येच खूप फिट बसलं जातं. आणि माझी मशीन आहे ना इलेक्ट्रिक असल्यामुळे ना पटपट असं आहे ना जवळजवळ शिलाई मारून होते. ह्याच्यामध्ये काही निघत नाही, धागा वगैरे. आणि फिक्स करून घ्यायची, पुढे मागे करून असं फिक्स करून घ्यायची. तर मी डबल शिलाई मारून घेतली होती बघा. दोन्ही शिलाई माझ्या मारून झालेल्या आहे. आता ह्याच्यावरतीच मी एक डबल कपडा म्हणजे दुसरा एक कपडा मी अटॅच करून घेतलेला त्या साईडला, आणि दोन्हींना मी शिलाई मारून घेतली तशीच. आणि त्याच्यानंतर मी आता चेन ह्याच्यात घालते. आणि खरं सांगायला गेलं तर ही चेन बसवायला मला खूप वेळ लागला, खूप म्हणजे खूप, कारण की पहिलीच चेन होती. नंतरनं जे आम्ही बनवले ना ते माझं पटापट होऊन गेलं. इथे बघा मी चेन बसवून घेतली आहे. आणि चेन बसवताना जराही फुगा चेनीला पुढे आला नाही पाहिजे, मग ते फिनिशिंग चांगली नाही येत. मग इथे बघा मी दोन्ही बरोबर करून अशी शिलाई मारून घ्यायची. शिलाई कधी पण उभ्या साईडनी मारून घ्यायची, कारण की दोन्ही उभ्या साईडनी मारल्यानंतर जी आडवी शिलाई असते ती बरोबर कपड्याबरोबरच बसते. जर आपण आडवं मारलं ना तर वरती खाली होतं. आणि दोन्ही साईडने अशी फिक्स शिलाई मारून घ्यायची. भले डबल मारलं तरी चालतं, कारण की डबल मारल्यावर आपलंच जे आपण जेव्हा उलटं करू त्या पाऊचला तेव्हा तो कुठूनही निघणार नाही. म्हणून दोन्ही साईडने अशी छान शिलाई मारून घेतली आहे बघा मी. आणि फिक्स करून टाकायचं की आपल्याला ती शिलाई परत बाहेर नाही आली पाहिजे. आणि जितकेही धागे वगैरे सगळं उरलं असेल सगळं कापून घ्यायचं, कारण की आपलंही काम नेहमी स्वच्छ आणि फिनिशिंगने झालं तर ते लोकांना आवडतंही. आणि असं वाटतं की ठीक आहे ते काम झालं आहे, उगाच करायचं म्हणून कसंही करून द्यायचं नसतं. थोडा वेळ गेला तरी चालेल. बघा माझ्या पाऊचला एकही धागा मी ठेवला नव्हता आणि मस्त उलटा करून घेतला आहे. आणि जे कोणे असतात तर कैची वगैरे तुमच्याकडे जे टोकदार जे असतात ना त्यांनी ते कोणे काढून घ्यायचे बाहेर. आणि बघा किती सुंदर असा पाऊच बनला आहे. पहिल्याच वेळेस इतकं सुंदर बनलं आहे. तर आता मला जे ऑर्डर आले त्यात मला कळेल की मला अजून काय ह्यात बदल करायचे. किती छान पद्धतीने फिनिशिंगने असा पाऊच बनला आहे. आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसे वाटले हेही कमेंट करून सांगा. आणि अजून काही व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तेही मेसेज करू शकता मला. आणि बघा बाहेर साईडने मी 4 पाऊच त्या टायमाला बनवलेले. आणि एकदम 5 मिनटाचं काम आहे. जर कटिंग करून ठेवलं तर तुमचा 5 मिनटात पाऊच बनवून रेडी होतो. तर बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.